नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी मुंबईला चाललो आहे. तुम्ही पण येत आहे? चला मग लवकर, कारण मी खूप दमलो आहे. जस्ट आता ट्रेन पकडली आम्ही घरातून नाही म्हटलं तरी कितीला निघालो आकाश? 13 मिनटं असताना. हां, 13 मिनटं असताना घरातून निघालो आहे मागजण इथून. आयुष्यपत 10 मिनटात पोहोचलो आहे आम्ही इथे. आणि जस्ट ट्रेन आली आणि आम्ही आलो. जस्ट आम्हाला आता ट्रेन भेटले. तर आजचा आपला प्रवास असा असणार आहे, संगमेश्वर टू दिवा. बहुतेक दिव्याला क्रॉसिंग लागली तर शक्यतो आम्ही उतरू तिथे. आकाश माझ्यासोबत आहे. आजचा दिवस खूप एन्जॉय होईल आमचा, कारण मी खूप दिवसांनी मुंबईत चाललो आहे. चला तर मग व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आपला आजचा, कारण आज प्रवास करणार आहोत आपण मांडवी एक्सप्रेसमधून. तसंच खूप एन्जॉय होणार आहे आजचा दिवस, कारण मी चाललो आहे खूप दिवसांनी मुंबईला. आम्हाला काय जागा भेटलेली नाही बसायला, तर आम्ही काय मोठे रिझर्वेशन केलेलं नाही. जनरल डब्यात आलो आहे आणि तिकीट काढले आम्ही. तर जनरल डब्यामध्ये बसलो आहे. तिथे पण गर्दी आहे. तसंच आम्ही आता इथेच बसलो आहे दरवाजामध्ये. आम्ही आमची काळजी घेणार आहोत. एकदम मजेत. डायरेक्ट चिपलून ना? डायरेक्ट चिपलून. स्पीड आहे एकदम ट्रेनला, एकच नंबर. आपल्या गावावरून जायला खूप जीवावर येतं. मुंबईमध्ये जायचं म्हटलं तर प्रश्न पडतो. परत आपल्याला सुद्धा आणायचं. हे आमचं क्रिकेटचं ओपनिंग आहे आणि 2025 2026च्या तयारी अशी करणार आहोत. 16 टुर्नामेंट मला यश नक्की भेटेल, त्यासाठी आम्ही आतापासून तयारी करणार आहोत. त्याची ओपनिंग आहे उद्या. कुठे आपलं मैदान कुठे आहे आकाश? गोल मैदानला आहे. तर मी आणि आकाश आता चाललो आहे तिकडेच. तसंच सर्व आमची पोरंसुद्धा असतील तिकडे, तर सर्व एकत्र येऊन नियोजन केलं आहे. तसं मी एकदा गावी असतो, मला माहिती नाही, गावीच असतो सध्या तरी. आपला गावी स्टे वगैरे आहेत आपली, त्याच्यामुळे मी गावी स्टे आहे. तसंच आज एक दिवस सुट्टी काढून मी आज मुंबईत चाललो. तो होणार आजचा मांडवी एक्सप्रेस एकदम सुसाट. आता आरवली येईल आपलं स्टेशन. आरवलीमधूनच आपलं घर आहे मागजण इथे. इथूनच 2 ते 3 किलोमीटर वर सरन इथेच आपलं घर आहे. आरवली स्टेशन जवळ पडतं. आपलं आरवली स्टेशन आलं. हे आपलं आरवली स्टेशन, एकच नंबर. आरवली रोड. कोकण हेलिकॉप्टर राहतो भावानो. हे असं आहे आमचं कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर आमचं कोकण. मला असं वाटतं स्वर्गात आल्या. काय भाऊ सोबत आहे माझ्या. तो काय नेहमीच सोबत असतो. गेल्या टायमाला आलो होतो रक्षाबंधनला, तुम्हाला माहिती आहे. त्या दिवशीसुद्धा शनिवार होता आणि आजसुद्धा शनिवारच आहे.
तर खरंच दिवसभर दमलो आहे काम करून आणि तसंच निघालो आहे. जेवलो, थोडासा जेवलो, जरा पोट भरलं आहे माझं आणि आकाशसुद्धा सोबत आहे. आता काय टेन्शनच नाही. थोडं आम्ही आता एन्जॉय करू आजचा दिवस आणि दिवस हा पटकन आमचा जाईल. आज कधी जाईल समजणार नाही कारण मित्र असतो सोबत आणि मित्राची मैफिल असली की दिवस हा लगेच संपतो, तुम्हाला माहितीच आहे. कोणतं स्टेशन आलं? सावडा थांबते ट्रेन, क्रॉसिंग असेल कदाचित. तर आपल्या ट्रेनला आता क्रॉसिंग लागले म्हणजे आता अर्धा ते पाऊण तास जाणार आपला. त्यात झोप पण खूप आले. पहाटे 5 वाजता उठलो आहे. आज शनिवार मार्केट होतं, तुम्हाला माहिती आहे. खरंच खूप झोप आले. हो ना, आत्ताच चिपळूण सोडलं आहे मी. आणि तुम्हाला तर माहीतच असेल, जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो कुठेतरी जाण्यासाठी, तर आपल्याला पहिला जो कॉल येतो तो आपल्या आईचा असतो. तसंच मला आत्ता जस्ट आईचा कॉल आला होता. तिला बोललो, ट्रेनमध्ये बसलो, तिला बरं वाटलं. आणि आईच आपली अशी असते, ती काळजी करणारी असते. तसंच आत्ता कॉल केला होता मला. म्हणून चिपळूण गेलं. आम्ही चहाची वाट पाहत होतो पण चहा काय आली नाही. आता खेळ आलं आहे
आता खेळलं तरी येऊ दे. खरंच झोप आली ना एवढी, असं वाटतंय आता चहा घेऊन आलो असतो सोबत, बरं झालं असतं. भावना आत्ताच खेळ आलंय. बघ काय बाप रे. नेत्रावती एक्सप्रेस. तर भावना आताच खेळ आलंय, पण काय करणार आता, चहा भेटेल की नाही माहीत नाही, पण चहा तर भेटलीच पाहिजे कारण चहाची खूप आवश्यकता आहे आणि खरंच कंटाळा आलाय, खूप बोर झालाय. हा ट्रेनचा प्रवास म्हटलं ना खरंच कंटाळा येतो. जागा नाही बसायला. गर्दी पण खूप आहे मागे, पाहावं लागतंय. सर्वच दरवाजामध्ये बसलो आहे, कधी एकदाच पोचतोय असं झालंय. आपलं गावच बरं भावानं, म्हणून मी गावी राहतो. हा बोल ना. नाही, खेडच्या पुढं आलो. खेड भावानं खरंच झोप आली मला आणि मी थोडा वेळ रेस्ट घेतो. चला बाय बाय.
जस्ट आपली ट्रेन थांबणार आहे. माणगाव स्टेशनसुद्धा असतं मांडी ट्रेनला. आता तरी पाणी भेटेल का आम्हाला? आमची खूपच मोठी स्टोरी आहे. एकतर चहा भेटत नाही, नाहीतर पाणी तरी भेटत नाही. चहा भेटली पण आता पाणी नाही. माणगाव स्टेशनला आलो, आता तरी पाणी भेटू दे देवा. माणगाव स्टेशन. आपण आकाश जिंकलो. फायनली पाणी बॉटल भेटली. पाणी बॉटल भेटले. हा बोल. चल 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 उतरू इथं. तर भावा आता कुठे बरं वाटलं. उतरू का इथं? पाणी भेटलं. नको उतरू भावा, बस आता पाणी भेटलंय, रडू नकोस, बस इथं. आता कसं फ्रेश वाटतं एकदम मस्त. काय भावा फ्रेश वाटते ना? अजून पाणी पाहिजे. आता पाणी मागू नकोस, एक बॉटल भेटलं त्यात समाधान ना. चला मग पुढचा प्रवास आता मस्त होईल आपला. तर भावानो खरंच खूप आनंद वाटतोय, कारण उद्या आपल्या संघाचं ओपनिंग आहे. आकाशसुद्धा सोबत आहे माझ्या, तो काही सारखाच सोबत असतो. तर उद्या ओपनिंग आहे, तर खरंच एक वेगळीच फिलिंग येते मनात. काही सॉलिड फिलिंग आहे ना, खतरनाक. गाडीची टायर झालं काय पंक्चर झाला आहे. चालते आहे. स्टेशन आलं स्टेशन आलं. थांबते वाटतं क्रॉसिंगला आहे ना. पुढे काम चालू आहे ना पट्टीचं. कोलाड स्टेशन. हा क्रॉसिंग लागली का? बरोबर क्रॉसिंगला आहे. भावना आता वाजली पण खूप, आणि आता भूकसुद्धा लागली. तर नाश्त्याला समोसा घेतला आता, आणि चहा येईल कदाचित, मला वाटत नाही. पाणी पण मुश्किलीने भेटलं आहे आज. तर आकाश भाऊ ये, समोसा खाऊया गरम. समोसेत मिरची आहे. हां फुल गरम आहे. थँक्यू. फुल गरम आहे समोसा. काय बोलतो हा? सॉस गरम आहे पण समोसा गरम नाही. तुला उलटत आहे, सॉस गरम करून आणणार वाटतं. घे थोडा, बस आला मी. समोसा स्पेशल. तर जस्ट आपण कोलाडला थांबलो आहे, आणि कोलाड स्टेशनला क्रॉसिंग लागले भावानो. पुढे ट्रेन आहे, पाहू शकताय तुम्ही. त्याच्यामध्ये क्रॉसिंग लागली. आजचा प्रवास आकाश भावा म्हणून मी गाडी मुंबईला समोर येत समोर नाही. गाडी आली. भावाने आत्ताच ऑर्डर दिली मेंदूवडा आणि इडली. काय भाऊ आकाश? खाऊया खाऊया, तू बोलशील ते खाऊया.
आत्ताच नाश्ता करून झाला समोसा. भावाचं माझ्या पोट नाही भरलं. परत नाश्ता करायचा. पाण्याचा तर पत्त्यात नाही. ठीक आहे, नाश्त्यानं तरी पोट भरू. स्पेशल नाश्ता इडली वडा मला बघते बस भावा. क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर यावंच लागतं. अरे यावंच लागतं भाव. काकाने क्वांटिटी जास्त दिली, आता क्वालिटी बघणार आहोत आपण. चला का टेस्ट करू. एकच का भावा, नाही तर उडवशील सर्व. भावा इमानदारीत सावकाश. तुमट नाही गेलं तुमट. भावानो एवढा मोठा प्रवास करत असताना खरंच खूप बोर झाले दिवसभर. मला वाटलं होतं चांगला दिवस जाईल, पण खरंच खूप कंटाळा आला आहे. कारण दिवसभर काम करून खूप कंटाळा आला. फायनली आपण पनवेलला आलो आहे. जवळजवळ आपण आता पोचणार आहोत. भावा कसं वाटतंय तुला काय नाही हा प्रवास करत असताना? कंटाळला. अरे जड खायला नाही. भारीच बोलला, जड खायला नाही. चांगलं खायला नाही. CSMT ला उद्या सकाळी 6 वाजता ती करतो. 6 उद्या हां ठाणे थांबू CSMT डायरेक्ट खाली. हां कारण ठाण्यात थांबला तर थांब, तसं काय नाही. आपण सकाळची गर्दी सकाळ ये थांब झालं ये ठाणेला ये. ठाण्याला एक ठाण्याला हां देतो आल्यावर आपले मेसीकड. चला पनवेल 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 कोण उतरणार? चला पटपट. हे बघा इकडे याचं काहीतरी वेगळंच. अजून दिवा आलाय नाही तेव्हा याचं तोंड धुवायला सुरू आहे. चला तर मग मी पण थोडा फ्रेश होतो. बरं वाटेल, जरा झोपसुद्धा उडेल. कारण सकाळी 5 वाजता उठलो, त्याच्यामुळे जरा सुस्ती आली मला. आणि चहा तर अजिबात भेटला नाही या ट्रेनच्या प्रवासात. खरंच कुठे गेले सर्व चहावाले, घेऊन आलो असतो चहा तर बरं झालं असतं. भावना फायनली पनवेल स्टेशनला पोहोचलो आपण. प्रवाशांनो कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक 1004 मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 5 इथून सुटण्यासाठी तयार आहे. आम्ही आपल्या सुखदायी, यशस्वी व मंगलमय प्रवासाची प्रार्थना करतो. कृपया ध्यान दे. गाडी संख्या 1004 मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. पनवेल तर सोडलंय, तर आता दिवा स्टेशनला आकाश वाट बघतोय क्रॉसिंग कधी लागेल. भावानं क्रॉसिंग तर लागली नाही, पण काय करणार, आकाश तर उतरला. त्याला सवय आहे मुंबईची. मी तर राहिलो तसंच दरवाज्यात बसून, कारण मी तर गावावरून आलो आहे. मला सवय नाही उतरायची डायरेक्ट. तो तर उतरला दिव्यातच. तर आता मला ठाण्याला जावं लागेल. ठाण्यावरून रिटर्न दिव्यात यावं लागेल. काय करणार आता, एकटाच करतो प्रवास पुढचा. पुढील 2 स्टेशन आहेत, मुंब्रा आणि कालवा. त्यानंतर मग ठाणा येईल आणि मग लगेच रिटर्न मी लोकलनी येईन इकडे दिव्यात. तर लवकरच जाईन आता. तर भावानो मी एकदाचा पोचलो ठाणे स्टेशनला. आणि ठाणे स्टेशनला पोचल्यानंतर आता मला विचार येतो आहे लोकल पकडणार कुठची, कारण खूप दिवसाने आलो आहे तर माझ्या लक्षातसुद्धा नाही. बघू आता कसं काय ते. ट्रेनमधून तर उतरलो आता शोधतो लोकल कुठली जाणार आहे दिव्यापर्यंत. तसाच पुढचा प्रवास करणार आहे मी लोकलमधून. चला तर मग लवकरच. आणि मांडवी एक्सप्रेस ह्या ट्रेनने आपण आलो. आज प्रवास आपला संपला इथेच.